ओके, आवाज येतोय, सगळं व्यवस्थित दिसतंय, विजिबल आहे का स्क्रीन? येस मॅम. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला मेमरी डिव्हाइसेस बघायचं आहे. लास्ट पॉइंट चालू झाला होता मेमरी डिव्हाइसेस. त्याचं म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, जसे आपलं ब्रेन असते तसे मेमरी डिव्हाइसेस सुद्धा तुम्ही म्हणू शकता. किंवा याच्यामध्ये काय होतं, जे मेमरी आहे ते काय करतं, डेटा स्टोअर करतं, त्याचबरोबर इन्स्ट्रक्शन पण स्टोअर करतो. जी कम्प्युटर आहे ते त्याला आपल्याला काय लागतं, स्टोअर करण्यासाठी, इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आपल्याला ऑब्व्हियसली मेमरी लागते. त्याच्यामध्ये तुम्ही इन्स्ट्रक्शन असू द्या किंवा मग डेटा असू द्या, त्याच्या ते स्टोअर करण्यासाठी आपल्याला मेमरी लागते. मग मेमरीमध्ये बेसिकली 2 टाइप्स आहेत. फर्स्ट इज अ इंटरनल मेमरी, सेकंड इज अ एक्सटर्नल मेमरी. फर्स्ट काय आहे, इंटरनल मेमरी, जे की असते पीसीयू ला सीपीयू मध्ये असते. त्याच्यामध्ये बघा, केचे मेमरी म्हणा किंवा मेन मेमरी म्हणा. ओके, केचे म्हणजे आता ते काय आहे इन डिटेल आपण पुढे बघूया. एक्सटर्नल मेमरी मध्ये मॅग्नेटिक डिस्क असेल, ऑप्टिकल डिस्क असेल, हे सगळे त्याचे टाइप्स आहेत. बघा, इंटरनल मेमरी मध्ये काय काय येते, सीपीयू रजिस्टर्स, केचे मेमरी अँड मेन मेमरी, हे 3 पॉइंट आहेत ते इंटरनल मेमरी मध्ये येत आहेत. एक्सटर्नल मेमरी मध्ये काय येते, मॅग्नेटिक डिस्क, ऑप्टिकल डिस्क आणि मॅग्नेटिक टेप, हे आपण त्याचे टाइप्स बघितलेले आहेत, एक्सटर्नल मेमरी आणि इंटरनल मेमरीचे. आता बघा, हे जे आहे त्याच्यावरून आपण काय करू शकतो, आपल्याला जर एखाद्याची म्हणजे मेमरीची जर कॅपॅसिटी वगैरे वाढवायची असेल तर आपण काय करतो, इंटरनल मेमरी आपण, आपल्याला जास्त स्टोरेज हवं असेल तर आपण त्याला एक्सटर्नल मेमरी अटॅच करतो. ओके, तर बघा, फर्स्ट आहे रॅम आणि रॉम, हे 2 बेसिक टाइप आहेत. त्याच्यामध्ये रॅम जे असते ते रॅन्डम ऍक्सेस मेमरी, याच्यामध्ये तुम्ही डेटा स्टोअर करू शकता, ह्याच्यामध्ये प्रोग्रामिंग रन करू शकता, त्याच्याबरोबर मला रिझल्ट मिळतो. ते ही जी आहे रॅम आहे ती रीड पण करू शकते ऑपरेशन आणि राईट पण ऑपरेशन करू शकते, त्यामुळे त्याला रॅन्डम ऍक्सेस मेमरी असं म्हटलं जातं. आणि इंटरनल मेमरी सुद्धा त्याला तुम्ही म्हणू शकता. याच्यामध्ये डेटा स्टोअर होणे, प्रोग्रामिंग होणे, प्रोग्रामचा रिझल्ट दिसणे, हे सगळं ओव्हरऑल आपल्याला रॅन्डम ऍक्सेस मेमरीवर होतं. आणि रॅन्डम ऍक्सेस ही जी आहे ती इंडिपेंडेंट मेमरी आहे, म्हणजे त्याचा जो ऍड्रेस जो असतो, ऍड्रेस किंवा एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशन पर्यंत जाण्यासाठी ती एक डिपेंडेंट नाहीये, इंडिपेंडेंट आहे. त्यामुळे आपण ती इझिली आपण वर्क करू शकतो. म्हणजे जी आपली तुम्ही एखादा प्रोग्राम राईट करत असाल तर तो ऍक्च्युली कुठे राईट करतो, आपण रॅम मध्ये करतो. आणि जर तुम्ही रीड करत असाल, आता इथे मी रीड करते तर ऑब्व्हियसली हे रॅम वरती करते. ओके, आणि ह्याचं त्याचबरोबर बघा, जर रॅम मेमरी ही वॉलाटाईल आहे, म्हणजे जर तुम्ही स्विच ऑफ केलं, कम्प्युटर जर स्विच ऑफ केलं तर जो डेटा आपण बघत होतो, जर तुम्ही सेव्ह केलेला नसेल तर तो ऑटोमॅटिकली डिलीट होतो. इज नथिंग बट द रॅम इज नॉट वॉलाटाईल आहे. त्यामुळे जर तुम्ही जास्त वेळ तुम्ही वर्क करत असाल आणि तुमच्या लक्षात नसेल की तुम्ही सेव्ह करायचं डेटा, आणि जर चुकून झाला नाही सेव्ह, तर डायरेक्ट पॉवर ऑफ झाली तर तो काय होतो, डिलीट होतो. ओके, जर बॅकअप घ्यायचा असेल तर तुम्ही युपीएस थ्रू करू शकता. आता बघा, रॅम आहे, रॅमचे 2 टाइप्स आहे, स्टॅटिक रॅम आणि डायनामिक रॅम. स्टॅटिक रॅम म्हणजे काय होतं, तर याच्यामध्ये तुम्ही जो जास्तीत जास्त हे आहे, म्हणजे काय म्हणता, तुम्ही म्हणू शकता जी मेमरी आहे ती खूप फास्ट आहे. जर आणि तुम्ही केचे मेमरी मध्ये जर तुम्हाला फास्ट वर्क पाहिजे असेल तर तुम्ही स्टॅटिक मेमरी यूज करू शकता, कारण की याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्झिस्टर ते नसतात, त्यामुळे आपण याच्यामध्ये ते रिफ्रेशमेंट करण्यासाठी हे आपण जास्त करून यूज करू शकतो. किंवा तुम्ही स्टॅटिक इंडिकेट्स काय म्हणू शकता, लॉंग जोपर्यंत तुमची हे आहे बॅटरी, म्हणजे बॅटरी किंवा तुमची पॉवर ऑन आहे तोपर्यंत ते वर्क होते, आणि जर तुमची पॉवर ऑफ झाली तर ऑटोमॅटिकली जो डाटा होतो तो डिलीट होतो. आणि डायनामिक मेमरी मध्ये काय होतं, तर कंटिन्युअसली रिफ्रेशमेंट करते, कशासाठी, जे डाटा जो आहे तो मेंटेन करण्यासाठी रिफ्रेश करते, युझिंग कॅपॅसिटर अँड ट्रान्झिस्टर आणि कॅपॅसिटर मध्ये काय होते, कंटिन्युअसली रिफ्रेश होते, आणि ते जो डाटा आहे तो मेंटेन होण्यासाठी ते हेल्प करते. रॉम आहे बघा, रॉम मीन्स काय, रीड ओनली मेमरी. ओके, याच्यामध्ये फक्त तुम्ही काय करू शकता, रीड करू शकता, एकतर इन्स्ट्रक्शन किंवा अमृता, एनी डाऊट? याच्यामध्ये तुम्ही रीड करू शकता, फक्त राईट करू शकत नाही. काय आहे मेमरी, नॉन व्होलाटाईल मेमरी आहे, म्हणजे याच्यावरती जी इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर केलेली परमनंट असते, म्हणजे कधी
तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग एखादी चिप करत असाल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन स्टोअर केलेले असतील ते ऍज इट इज धनश्री कदम. ठीक आहे बघा. आणि रॉम जी मेमरी आहे ती मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय करू शकतो आपण, मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस एकदाच तुम्ही त्याच्यामध्ये डेटा स्टोअर किंवा इन्स्ट्रक्शन स्टोअर केलेले असतात, त्याला आपण चेंज करू शकत नाही. हे झाले रॉम. आता रॉम जे आहे त्याच्या काही आपल्याला हे आहे टाइप्स आहेत. एम रॉम आहे, पी रॉम आहे, इप्रॉम आहे, इप्रॉम आहे. आता हे काय आहेत बघा. एम रॉम जी असते ती फक्त काय करू शकतो आपण, मास्क रॉम असं सुद्धा त्याला म्हणू शकतात. ते हार्डवायर डिव्हाइस असे आहे, त्याच्यामध्ये प्री प्रोग्राम सेट आपण डेटा किंवा इन्स्ट्रक्शन हे काय करू जातात, बर्न करण्यासाठी हेल्प होते. म्हणजे एखादी डिस्क असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही प्री प्रोग्राम सेट किंवा डेटा आहे, इन्स्ट्रक्शन आहे, तुम्ही फास्टली त्याच्यामध्ये बर्न करू शकतात. त्याला आपण मास्क रॉम म्हणू शकतो. आणि ही एक्सपेन्सिव्ह रॉम आहे. त्यानंतर बघा पी रॉम आहे, म्हणजे प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. तर याच्यामध्ये बघा प्रोग्रामर रीड ओनली मेमरी मध्ये काय केलं जातं, एकदा तुम्ही हे आणलं, मेमरी आणली, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त वन टाइम्स प्रोग्राम जो आहे तो बर्न करू शकता बाय द प्रोग्राम. जर तुम्हाला प्रोग्राम मध्ये काही चेंज करायचे असतील किंवा त्याच्या जागी दुसरा प्रोग्राम बर्न करायचा असेल तर आपल्याला बर्न करता येत नाही. ती जी मेमरी आहे ती खराब होते. म्हणजे त्याच्यामध्ये ते मेमरी जी आहे मेमरीवरती प्रोग्राम करता येत नाही आणि ती जो प्रोग्राम असेल तो बर्न करता येत नाही आणि त्याच्या जागी दुसरा पण आपल्याला टाकायला येत नाही. हे झालं पीरॉम. इप्रॉम म्हणजे काय, इरेजेबल अँड प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. याच्यामध्ये तुम्हाला जर समजा तुम्ही एखाद्या मेमरी मध्ये वरती जर तुम्ही स्वेरी लिहिलं, ठीक आहे, जर तुम्हाला ते इरेज करून दुसरं काहीतरी लिहायचं प्रोग्राम मध्ये लिहायचं आहे स्वेरी, आणि तिथे तुम्ही काय करायचं, इरेज करून लिहायचंय, तर तुम्हाला त्यातलं सगळंच तुम्ही इरेज करू शकता युजिंग अल्ट्राव्हायोलेट लाईट थ्रू. अल्ट्राव्हायोलेट लाईट त्याच्यावरून टाकल्यानंतर ते काय होतं, स्वेरी होल टर्म जे आहेत ते इरेज होते. जरी तुम्हाला त्यातलं यस व्ही जर चुकून तिथे काहीतरी वेगळं झालं असेल प्रिंट, तर तुम्ही काय करू शकता, होल सिलेक्ट म्हणजे होणार. स्वेरी मधलं जर व्ही तुम्हाला इरेज करायचं आहे तर तुम्ही काय करायचं, डिरेक्टली सगळंच ते इप्रॉम मध्ये इरेज होतं, एक सिंगल बीट इरेज होत नाही. त्याच्यामध्ये वर्ड जे होल मेमरी मध्ये लिहिलेलं आहे तेवढा सगळा प्रोग्राम तुम्हाला इरेज करावा लागतो युजिंग अल्ट्राव्हायोलेट लाईट थ्रू. ओके. आणि इप्रॉम मध्ये काय होतं, इलेक्ट्रिकल इरेजेबल अँड प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिकल सिग्नलचा यूज करून बीट बाय बीट तुम्ही चेंजेस करू शकता. जर समजा स्वेरी मधलं आय जर आहे ते तुम्हाला त्याच्या जागी दुसरं काहीतरी लिहायचं तर ते फक्त इलेक्ट्रिकल सिग्नलद्वारे तेवढंच फक्त तुम्ही चेंज करू शकता. हे झालं आपलं इलेक्ट्रिकल इरेजेबल अँड प्रोग्रामर रॉम. हे समजलं. हे रॉमचे टाइप्स, रॅम कशाला म्हणायचं हे तुम्हाला सीओच्या मुलांना पण माहित असेल आणि इजेना पण माहित असेल, तरीही एकदा रिवाइज केलं. ओके. सिरियल ऍक्सेस मेमरी म्हणजे काय, तर आपल्याला डेटा स्टोअर केलेला असेल तर डिव्हाइस मधून आपल्याला सर्च केलं जातं. कुठून, बिगिनिंग ऍड्रेस जो दिलेला असेल तिथून आपल्याला सर्च करून दिलं जाते. त्याला काय म्हणतो आपण, सिरियल ऍक्सेस मेमरी. त्या मेमरीला आपण सिरियल ऍक्सेस मेमरी म्हणतो. एक्झाम्पल आहे मॅग्नेटिक टेप. डायरेक्ट ऍक्सेस म्हणजे काय, जर आपण एखादं टाकलं की सर्च केलं तर तिथे डायरेक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला शेअर करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, डायरेक्ट ऍक्सेस मेमरी. एक्झाम्पल आहे मॅग्नेटिक डिस्क असेल, ऑप्टिकल डिस्क असेल. हे आहेत डायरेक्ट ऍक्सेस मेमरीचे टाइप्स किंवा एक्झाम्पल असं म्हणू शकता. केची मेमरी जी आहे ही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, व्हेरी हाय स्पीड आहे. त्याच्यामध्ये सीपीयूचा स्पीड वाढवण्यासाठी आपण केची मेमरी यूज करतो. त्यानंतर टेम्पररी डाटा स्टोअर करण्यासाठी आपण केची फाईल असते याच्यामध्ये सीपीयू मध्ये. ओके. टेम्पररी फाईल आहे. ऍडव्हान्टेज बघा, केची मेमरी इज फास्टर दॅन मेन मेमरी. जी मेन मेमरी आहे त्याच्यापेक्षा ती फास्ट आहे. त्याच्यानंतर कंझ्युमलेस ऍक्सेस टू कम्पेअर द मेन मेमरी. त्याच्यानंतर स्टोरेज द प्रोग्राम एनी व्हेरी शॉर्ट टाइम पिरियड, म्हणजे टेम्पररी म्हणू शकता तुम्ही त्याला. टेम्पररी यूज डेटा करण्यासाठी आपण स्टोअर करण्यासाठी आपण ही केची मेमरी यूज करू शकतो.
आता त्याचं डिसएडव्हान्टेज म्हणलं तर इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह आणि केचे मेमरी जी आहे त्याला लिमिटेड कॅपॅसिटी असते. हे झाले त्याचे डिसएडव्हान्टेजेस. आणि ऑक्झिलरी मेमरी किंवा त्याला सेकंडरी मेमरी म्हणू शकता. जर तुम्हाला स्टोरेज म्हणजे जर तुम्हाला हे करायचं असेल, तुम्हाला जास्त प्रमाणात जर डेटा स्टोअर करायचा असेल तर तुमची जी इंटरनल मेमरी आहे जर ती कमी पडत असेल तर तुम्ही त्याला एक्सटर्नली कनेक्ट करून किंवा म्हणजे एक्झाम्पल बघा पेन ड्राईव्ह असेल, हार्ड डिस्क असेल, हार्ड डिस्क मध्ये करून ते करू म्हणजे स्टोरेज तुम्ही वाढवू शकता. त्याला तुम्ही ऑक्झिलरी किंवा सेकंडरी डिस्क सुद्धा सेकंडरी मेमरी असं सुद्धा म्हणू शकता. हे काय आहे नॉन व्हॉलेटाईल आहे. का तर त्याच्यामधला जो डेटा असणार आहे ऑब्विसली बाहेरून एक्सटर्नली आपण देणार आहे. त्यामुळे जरी स्विच ऑफ म्हणजे कम्प्युटर तुमचा पॉवर ऑफ झाला किंवा काय झालं तरी तो डेटा उडणार का? नाही उडणार. कॅपॅसिटी त्याची ऑब्विसली जास्त असणार कारण आपण ते काय करतोय मल्टिपल डिस्क यूज करून करतोय आणि कॉस्ट पण त्याची लेस असणार, लेस एक्सपेन्सिव्ह असणार आहे. ओके, कळालं इथपर्यंत? एक्झाम्पल आहे त्याचे पेन ड्राईव्ह असेल किंवा हार्ड डिस्क असेल, त्यानंतर ऑप्टिकल डिस्क असेल, हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. दिस इज नथिंग बट द मेमरी डिव्हाइस. मेमरी डिव्हाइस मध्ये कुणाला काही डाऊट आहे? ओके, नेक्स्ट पॉइंट बघा. नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यातला पीएलडी. पीएलडी मीन्स प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइसेस. आता याच्यामध्ये तुम्हाला पीएलडी जे आहेत त्याला तुम्ही आयसी सुद्धा म्हणू शकता किंवा पीएलडी जे आहे ते इंटिग्रेटेड सर्किट सारखं वर्क होतं. म्हणजे पीएलडी इज नथिंग बट द प्रोग्रामर लॉजिक डिव्हाइसेस. याच्यामध्ये तुम्ही अरे ऑफ अँड गेट किंवा अरे ऑफ ऑर गेटचा यूज करून कॉम्बिनेशन करून तुम्ही तो आयसी बनवू शकता. इज नथिंग बट द पीएलडी. बेसिक 3 kinds of PLD based on the type of array. array कोणते यूज करतात त्याच्यावरून तुमचे 3 टाइप्स आहे. फर्स्ट आहे प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी म्हणजे PROM सुद्धा त्याला म्हणू शकता. प्रोग्रामेबल अरे लॉजिक PAL. प्रोग्रामेबल लॉजिक अरे मीन्स PLA. बघा अरे लॉजिक आहे आणि लॉजिक अरे आहे, चेंज आहे. त्याच्यानंतर बघा इथे काय आहे प्रोग्रामेबल म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्ही एखादा डिव्हाइस असेल त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन करून त्याचा प्रोग्राम तुम्ही किंवा एंटरिंग प्रोसेस काय करू प्रोग्राम बर्न करू शकता. हे सगळे आपण बघायचे. बघा आता प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी आहे मीन्स PROM आहे. या डिव्हाइस मध्ये आपण बघितलं मगाशी प्रमाणे फक्त ऍट ए टाइम एकदाच तुम्ही त्याच्यामध्ये प्रोग्राम बर्न करू शकता, बरोबर. म्हणजे जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही त्या इन्फॉर्मेशन मध्ये चेंज करू शकत नाही. का चेंज करू शकत नाही तर त्याच्यामध्ये फिक्स्ड अँड अरे असते आणि प्रोग्रामेबल ऑर अरे असतात. हे आहे त्याची ब्लॉक डायग्राम बघा. फिक्स्ड अँड अरे आणि प्रोग्रामेबल ऑर अरे. नंबर ऑफ इनपुट्स आहेत आणि एम नंबर ऑफ आउटपुट्स आहेत. आणि हे काय केलं जातं फिक्स्ड अरे पासून जे आलेलं आहे ते प्रोग्रामेबल ऑर अरेला दिलं जातं आणि जे फायनल आहे ते आपल्याला एम आउटपुट मिळते. आता हे जे आहे ते एन अँड गेट कसे कन्सिडर करायचे, जर एन इनपुट असतील तर 2n काय असणार ऑब्विसली अँड अरे असणार आहे. सिमिलरली इथं पण 2n ऑर गेट असणार आहेत आणि आपल्याला आउटपुट हे काय मिळतंय एम मिळतंय. आता बघा 2n आहे अँड काय देतो आपल्याला ऑब्विसली मीन टर्म्स देतो, बरोबर. त्यामुळे काय होतं मीन टर्म्स आणि हे काय आहेत ऑर अरे काय देतो प्रोडक्ट टर्म्स. त्यामुळे काय होणार सम ऑफ प्रोडक्ट टर्म्स होणार. बघा म्हणून एक इक्वेशन आपण असं PROMs लिहू शकतो. A इज इक्वल टू एक्स बाय झेड इज इक्वल टू समेशन एम 5 6 7. हे काय आहेत मीन टर्म्स आहेत आणि हे काय आहेत इक्वेशन नंबर 2 चे मीन टर्म्स आहेत. मग मी काय करते सिम्पली PROM साठी हे किती आहेत लास्टला 7 आहे मीन्स 0 to 7 मीन्स 8 डिकोडर आहे म्हणून 3 to 8 डिकोडर. 3 का लिहिले तर 3 इनपुट्स आहेत म्हणून मी 3 इनपुट्स एक्स वाय झेड लिहिले आणि M0 to M7 हे ऍज अ आउटपुट असणार आहेत. ओके, मग मी काय केले बघा फर्स्ट ए काय आहे 5 6 7 5 6 7 दिस इज द ऑर गेट. आणि त्याच्यानंतर मी काय केले परत हे 3 5 6 7 3 5 6 7 ला काय केले सिम्पली ऑर गेट यूज केले आणि ए आणि बी दिस इज द प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी असं सुद्धा तुम्ही लिहू शकता युजिंग बुलियन एक्सप्रेशन
मग तुम्ही ऑर गेट आणि अँड गेट यूज करून सुद्धा लिहू शकता किंवा डिकोडर यूज केला तरी चालेल. प्रोग्रामेबल लॉजिक अरे मीन्स PAL काय आहे, तर प्रोग्रामेबल लॉजिक अरे काय म्हणतो, तर प्रोग्रामेबल अँड अरे असतात आणि फिक्स्ड ऑर अरे असतात. म्हणजे बघा अरे लॉजिक मध्ये कसं आहे, अँड गेट ए मीन्स अँड गेट अरे आहे आणि फिक्स्ड ऑर अरे आहे. ओके, याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय आहे, PAL कॅन जनरेट ओनली द रिक्वायर्ड प्रोडक्ट ऑफ बुलियन फंक्शन. आता हा प्रोग्रामर काय आहे, अँड गेट आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतात, प्रोडक्ट टर्म्स हे होतात, बरोबर. प्रोडक्ट टर्म्स मीन टर्म्स निघतात, त्यामुळे जेवढे आपल्याला रिक्वायर्ड आहेत तेवढेच आपल्याला प्रोडक्ट टर्म मिळणार. आणि ऑर गेट काय करणार, त्याच सम करणार सिम्पली. मगाशी जसं होतं तसंच, फक्त हे काय केलंय, प्रोग्रामरचं फिक्स केलंय आणि फिक्सचं प्रोग्रामर केलंय. ओके, आता इथे बघा फक्त काय करायचं, हे इक्वेशन सिमिलर आहे, एक्स प्लस एक्स इंटू वाय प्लस एक्स इंटू झेड रेस टू झेड बार इज इक्वल टू काय, एक्स वाय बार प्लस वाय इंटू झेड बार, असं एक इक्वेशन दिलेलं आहे एक्झाम्पल म्हणून. आता याच्यामध्ये बघा आपण काय केलं, ह्या प्रोडक्ट ऑफ सम ऑफ प्रोडक्ट आहे, त्यामुळे काय होणार, इक्वेशन फक्त आपण सिमिलर द्यायचं, एक्स वाय झेड, त्याचे नॉट गेट थ्रू दिलं आणि हे सिम्पली काढलं, एक्स वाय एक्स झेड बार एक्स वाय बार आणि एक्स वाय बार, आणि हे काय करायचं, कंबाईन करून ए आणि बी फाइंड आउट करायचं. दिस इज द प्रोग्रामेबल अँड गेट. कळालंय का? फक्त काय केलंय, जसं आपण इक्वेशन एखादं एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करतो तशाच वे मध्ये केलंय. PAL म्हणजे काय, तर याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामेबल अँड अरेज असतात आणि फिक्स्ड ऑर अरेज असतात, हे फक्त लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट बघा, प्रोग्रामेबल लॉजिक अरे मीन्स PLA. याच्यामध्ये काय होतं, तर प्रोग्रामेबल अँड अरे आहे आणि प्रोग्रामेबल ऑर अरे आहे, दोन्ही पण प्रोग्रामेबल आहे. त्यामुळे काय होतं ऍडव्हान्टेज, की दोन्ही आपल्याला जसं रिक्वायर असेल तेवढे अँड गेट आणि ऑर गेट म्हणजे मीन टर्म्स आणि सम टर्म्स हे आपल्याला फाइंड आउट करू शकतात. सम टर्म आणि प्रोडक्ट टर्म्स जे आहेत ते आपण फाइंड आउट करू शकतो, आपल्याला जेवढे रिक्वायर आहेत तेवढेच. तर एक्झाम्पल दिले बघा, ए इज इक्वल टू एक्स वाय प्लस एक्स झेड बार विज बी इंटू एक्स वाय बार प्लस वाय झेड इन प्लस वाय एक्स झेड बार, म्हणजे या ह्याच्यामध्ये कॉमन टर्म्स काय आहे, एक्स झेड बार. ओके, हे कॉमन टर्म आहे, त्यामुळे काय होतं, सिम्पली आपल्याला इक्वेशन हे फाइंड आउट करायला हेल्प होते. हे झालं प्रोग्रामेबल अँड गेट, म्हणजे दोन्ही पण काय असतात, प्रोग्रामेबल असतात. अँड अरे आणि ऑर अरे कशामध्ये, PLA मध्ये. हे समजलंय का? फक्त हे ब्लॉक डायग्राम जे आहे तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचे आहे. याच्यावरती तुम्हाला थिअरॉटिकलीच पॉइंट असणार आहे, डायरेक्ट तुम्हाला लिहिलं जातं PLD, त्याचे टाइप्स लिहा, मग त्याच्यामध्ये टाइप्स लिहायचे आणि त्याचे ब्लॉक डायग्राम एक्सप्लेन करायचे. ब्लॉक डायग्राम मध्ये फक्त तुम्ही काय लिहिणार, फक्त ब्लॉक डायग्राम काढणार, हे 2n, n म्हणजे इनपुट आणि m मीन्स आउटपुट, आणि 2n इज नथिंग बट द अँड गेट्स आणि 2n इज इक्वल टू ऑर गेट्स, असं फक्त लिहायचं आणि झालं, एवढंच आहे. समजलं हे? आणि लास्ट पॉइंट आहे याच्यातला GAL मीन्स द जेनेरिक अरे लॉजिक. जेनेरिक अरे लॉजिक आहे तो सेम स्ट्रक्चर आहे PAL सारखं. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर जे PLA आहे ते प्रोग्रामेबल अँड अरे आहे, पण GAL काय आहे, इरेजेबल पण आहे आणि रिप्रोग्रामेबल पण डिव्हाइस आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, म्हणजे जो प्रोग्राम लिहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही रिप्रोग्रामर इरेज करून तुम्ही प्रोग्राम चेंज करू शकता. तसं PLL मध्ये तसं करू शकत नाही, त्याच्यामध्ये तो प्रोग्राम जो आहे एकदाच बर्न केलेला असतो. ओके, हा ह्याच्या जेनेरिक अरे मध्ये फरक आहे. त्याचबरोबर कॉम्प्लेक्स प्रोग्रामेबल लॉजिक, याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली फंक्शन ब्लॉक जे आहेत ते 4 आहेत आणि स्विच मॅट्रिक्सने ते कनेक्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं, स्विच मॅट्रिक्स काय करतो, तर फुल्ली कनेक्टेड आहे, त्यामुळे आपल्याला जे 100 ऑफ म्हणजे जास्त करून PAL डिव्हाइसेस जे आहेत ते जास्त इथे यूज होतात. फंक्शन ब्लॉक मध्ये काय होतं, तर आपण PAL चे काय करतो, डिव्हाइसेस यूज करतो, त्यामुळे हे वर्क CPLD जो आहे तो मोस्ट युजफुल आहे, कारण बॅटरी ऑपरेटेड आहे किंवा पोर्टेबल ऍप्लिकेशन मध्ये आपण यूज करतो. म्हणजे एक्झाम्पल मोबाईल फोन मध्ये यूज करतो, कारण नंबर ऑफ आपण लॉजिक गेट यूज करून हे आपण डिव्हाइस कनेक्ट करतो. म्हणजे हे PLDs मीन्स काय, कॉम्प्लेक्स प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइस. कॉम्प्लेक्स प्रोग्राम असेल तिथे तो यूज करायचा. आपलं एक्झाम्पल घ्या, मोबाईल मध्ये
व्हेरियस ऍप्लिकेशन तुम्ही हे करता, इन्स्टॉल करता. ऑब्विसली इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला व्हेरियस हे लागणार, फंक्शनली ब्लॉक लागणार. त्यामुळे मग आपण इथे काय यूज करतो, मोबाईलमध्ये कॉम्प्लेक्स प्रोग्रामिंग लॉजिक डिव्हाइसेस यूज करतो. इथं आपला चॅप्टर नंबर 5 संपलेला आहे. कुणाला काही डाऊट आहे, कुणाला काही क्वेरी आहे? यस. समजलंय का? सीओ इजे आवाज येतोय ना माझा? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, ठीक आहे. मग लास्ट पॉइंट जो आहे मी कंटिन्यूच करते. इजेचा जो लास्ट पॉइंट राहिला होता, इनडायरेक्ट टाइप ऑफ एडीसी, तो मी कंटिन्यू करते आणि आपण परत इथे थांबूया. ओके, बघा, एडीसी म्हणजे एडीसी मध्ये तुम्ही काय बघितलं होतं, डायरेक्ट टाइप एडीसी बघितलं होतं, बरोबर. त्याच्यामध्ये काय बघितलं होतं, काउंटर, सक्सेसिव्ह अप्रोक्सिमेशन आणि फ्लॅशर टाइप एडीसी, हे 3 टाइप आपण बघितले होते. इनडायरेक्ट टाइप मध्ये बघा, तुम्हाला फक्त इनडायरेक्ट टाइप मध्ये एकच आहे. इनडायरेक्ट टाइप मध्ये काय होतं, जे इनडायरेक्ट मेथड आहे ती यूज केली जाते. म्हणजे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन मध्ये इनडायरेक्ट मेथड यूज करून केली जाते. त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट टाइप एडीसी म्हणतो. ओके, आता बघा, याच्यामध्ये ड्युएल स्लोप एडीसी आहे. ड्युएल स्लोप म्हणल्यानंतर तुम्ही काय करणार, ऑब्विसली 2 व्होल्टेज देणार. तर बघा, व्हीआय जे आहे ते इंटिजर पार्टला कनेक्ट केलेलं आहे. याच्यामध्ये बेसिक तुम्हाला ब्लॉक जे आहेत ते 5 ब्लॉक आहेत. इंटिजर, कंपॅरेटर, लॉजिक, कंट्रोल लॉजिक, क्लॉक सिग्नल जनरेटर, काउंटर, हे तुम्हाला बेसिक गेट्स, बेसिक ब्लॉक आहेत हे. त्याच्यानंतर बघा, फर्स्ट काय करतो आपण, कंपॅरिझन करतो. कंपॅरिझनचं फर्स्ट जे आहे, एक पॉझिटिव्ह जे आहे ते काय केलंय मी, ग्राउंड केलंय. म्हणजे इथं व्होल्टेज किती येणार, ऑब्विसली 0 येणार. आणि जे नेक्स्ट दुसऱ्या पॉइंटला काय मी कंटिन्यू केलंय, इंटिजरचं जे येणार आहे ते आउटपुट इथं मी कनेक्ट केलं आहे कंपॅरेटरला. म्हणजे जे इंटिजरचं आउटपुट येणार आहे त्याचं कंपॅरिझन हे 0 व्होल्ट बरोबर कंपॅरिझन होणार आणि आपल्याला फायनल आउटपुट मिळणार. फर्स्ट बघा, फर्स्ट काय होते, स्टार्ट सिग्नल होते. म्हणजे इथून स्टार्ट होते, इथून सिग्नल पास होतो कंट्रोल लॉजिकला. कंट्रोल लॉजिक काय करतोय, कमांड शेअर करतो की प्लीज सिग्नल, क्लॉक सिग्नल जनरेट करा. मग क्लॉक सिग्नल जनरेट करतो काउंटरकडे आणि कंटिन्युअसली सिग्नल पण पास होतो. आता हे सिग्नल काय करतो, परत सिंपल काय करणार तो, आता इथून कंटिन्यू सिग्नल येणार म्हटल्यानंतर आपल्याला व्होल्टेज जे आहे, म्हणजे अॅनालॉग सिग्नलचं जे काहीतरी अमाऊंट ऑफ तुम्हाला कन्व्हर्जन करायचंय. मग काय होतं, व्हीआय आणि व्हीआर म्हणजे व्ही रेफरन्स आणि फिक्स्ड व्होल्टेज हे दोन्ही काय केले जातात, दिले जातात. मग हे युझिंग अ स्विच काय केलं जातं, तुम्हाला कोणतं कन्व्हर्जन करायचंय. तर बघा, तुम्ही इंटिजर मध्ये काय केलं, व्ही रेफरन्स जर समजा तुमचा 5 व्होल्ट असला तर ते काय करतो, स्विचला जातो. मग व्ही रेफरन्स जर 5 व्होल्ट आला, 5 व्होल्ट आणि 0 कंपॅरिझन केलं तर हे काय येतं, 0 5 आलं, बरोबर. म्हणजे 5 ही जास्त येते आणि 0 ही कमी येते. म्हणून आउटपुट विल बी 1 कंटिन्यू होतं आणि 1 पासून ते काय होतं, कंट्रोल लॉजिकला जातं आणि कंट्रोल लॉजिक थ्रू काउंटरला जातं आणि काउंटर थ्रू डायरेक्ट आपल्याला आउटपुट इन बायनरी फॉर्मॅट मिळतो. आणि जर समजा ते व्हीआय पेक्षा पण निगेटिव्ह आहे, म्हणजे व्हीआय आणि व्हीआर हे दोन्ही कंबाईन हे निगेटिव्ह साईन मध्ये असेल, म्हणजे कसं, निगेटिव्ह साईन मध्ये जर असेल तर ऑब्विसली हे दोन्हीचे इंटिजर होऊन काय होणार, आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू मिळणार. व्होल्टेज निगेटिव्ह मोठं का 0 मोठं, ऑब्विसली निगेटिव्ह मोठं, त्यामुळे आपल्याला काय मिळणार, 0 मिळणार. हे 0 इथे पास होणार आणि तो 0 काउंटरला दिल्यानंतर फायनल आपल्याला आउटपुट काय मिळणार, सिम्पली 0. ओके, दिस इज नथिंग बट द ड्युएल स्लोप एडीसी. म्हणजे व्हीआय आणि व्हीआर हे दोन्ही काय होतात, स्विचनी आपण व्हीआय एकदा हे करणार, काउंट करणार, त्यानंतर व्हीआर करणार आणि इंटिजर थ्रू काय केलं जाऊ शकतं, व्हीआर पण आणि व्हीआय पण, हे दोन्ही पण आपण इंटिजर करून ते पुढे पास केले जातात. म्हणजे कसं, हे 5 असेल व्हीआय आणि हे रेफरन्स असेल 3, तर काय होणार, टोटल 8 होणार. ऍडिशन होईल, 8 प्लस 0 काय येणार, ऑब्विसली 1 येणार. दिस इज नथिंग बट द पास केलं 1 आणि इथं काय येणार, परत आउटपुटला काउंटरला 1, मग आपल्याला आउटपुट मिळणार 1. समजते? हे झालं ड्युएल स्लोपचं वर्किंग. इथं तुमचा म्हणजे चॅप्टर व्ही आय
व्ही आय आणि व्ही आर हे जर पॉझिटिव्ह असतील तर आउटपुट 1 भेटतं आणि निगेटिव्ह असेल तर 0 भेटतं ना? हा निगेटिव्ह असेल तर 0 भेटतं. ओके मॅम. येस, कोणाला काय याच्यामध्ये डाऊट, काय क्वेरी? चॅप्टर नंबर 5 हा इथं कम्प्लीट झालेला आहे. कुणाला काही डाऊट्स असतील तर विचारा आणि कोणता पॉइंट समजला नाहीये तो सांगा. यस इजे, तुम्हाला कोणाला कळालंय? मोदी, लोकेश, तांबोळी, यस टेल मी. मोदी, समजलं मॅम. समजलंय? ओके. शिवानी, यशवंत, अथर्व ढेरे, ओके. सीओ जे आहेत मुलं त्यांनी जे आहे अटेंडन्स तुमची तुमच्या रोल नंबर प्रमाणे द्या. ओके. इथे आपला चॅप्टर नंबर 5 कम्प्लीट झालेला आहे. कोणाला काही डाऊट्स आहे? सीओ मध्ये नाही डीएसवाय, मॅम. संकेत कुंभार, येस मॅम. अवतारी, डाऊट आहे का काही? नो मैम. नो मैम. सीओ मधले डीएसवाय आय थिंक माळी, स्वाती, विश्वनाथ, थोडं समजलं मॅडम. ओके ठीक आहे. मग आपण काय करू इथं तुमची